तुमचे पण केस खूप गळतात का? केस खूप पातळ झालेत, केसांमध्ये खूप कोंडा झाला आहे, अजिबात केस चमकत नाही, तर त्यासाठी आजचा हेअर स्पा आहे. अगदी साधा सोपा आहे. मी फक्त 2 ते 3 गोष्टींचा उपयोग केलेला आहे आणि हे साहित्य आहे ना प्रत्येकाच्या घरात असतं. म्हणून तुम्ही बिनधास्त हा व्हिडिओ बघा आणि हा स्पा एकदा नक्कीच करून बघा. याच्याने तुमचे केस खूप सिल्की, दाट, मुलायम होतील. त्यासोबत कोंडा कमी होईल, केस खूप छान चमकतील आणि त्यासोबत केसांना वाढ पण खूप होईल. तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसं काय अप्लाय करायचं ते सगळी माहिती याच्यामध्ये आहे. सो बघूयात. सगळ्यात पहिले मी इथे कांदा घेत आहे. कांदा आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मी आता याचे छान काप करून घेतले आहे, स्वच्छ याला वॉश केलेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये घेणार आहोत कोरफड. हिलासुद्धा स्वच्छ धुवून मी आता हिचेसुद्धा बारीक असे काप करून घेणार आहे आणि 1-2 कोरफडीचे साली पण राहिले तर चालतात, प्रॉब्लेम काहीच नाही आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. त्यासोबत आता आपण इथे अजून एक साहित्य घेणार आहोत, हे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजेच भात. तुम्ही जर भात केलेला असेल तो राहिला असेल तो देखील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात. मी आता याच्यामध्ये भात घेत आहे आणि 1 चमचा पाणी टाकलेलं आहे आणि मी आता याची पेस्ट ही काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात किती बारीक अशी पेस्ट ही झालेली आहे आणि अगदी बाजारात जशी क्रीम मिळते तशीच ही क्रीम अगदी तयार होते आणि बाजाराच्या क्रीमपेक्षा याचा फरक आपल्याला लगेच बघायला मिळतो. आणि मी तुम्हाला या 3 साहित्यांचे फायदेसुद्धा सांगणार आहे पुढे. आता मी इथे घेत आहे विटॅमिन ई कॅप्सूल. ही कॅप्सूल पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. विटॅमिन ईचे तुम्हाला फायदे माहितीच असतील, आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी किती महत्त्वाचे आहे ते. आता मी हिलासुद्धा कापून टाकणार आहे याची जे लिक्विड आहे ते. आणि खरंच खूप सुंदर हा हेअर स्पा होतो, खूप केसेस सिल्की होतात. आता मी इथे शिकाकाई पावडर हे घेत आहे. हे एकदम ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तर चालतं. आता मी इथे आमला पावडर हे घेत आहे. हे मी ऑनलाईन मागवलं होतं, ज्यांना घ्यायचं असेल ते नक्कीच घेऊ शकतात. रिठा पावडरसुद्धा मी याच्यामध्ये टाकत आहे. हे साधारण मी 1-1 चमचा टाकलेला आहे आणि हे आता मला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम छान हे मिक्स करा. 5 मिनटं याला राहू द्या, मग तुमच्या केसांना लावा. कारण हे जर 5 मिनटं राहू दिलं तर हे छान मिक्स होतं, त्याच्यामुळे तुमच्या केसांना याचा अजून जास्त फायदा होतो. आता बघू शकतात तुम्ही तयार झालेला आहे आणि कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि अगदी 10-20 रुपयामध्ये हा आपला स्पा होतो. आता सगळ्यात पहिले मी इथे हे मिक्स करून घेत आहे अजून एक वेळा आणि मी केसांना तेल लावून मॉलिश करून शॅम्पू केली आणि मग मी हे लावते आहे. तुम्ही डायरेक्ट पण अप्लाय केलं, तुमचे केस जास्त तेलकट नसतील, डायरेक्ट पण अप्लाय केलं तर चालतं, पण मी इथे तेल लावून केस हे वॉश केलेले आहेत. आता 2 भाग करून मी हे केसांच्या मुळांनासुद्धा आणि केसांच्या लेंथला आणि केसांनासुद्धा लावणार आहे. कारण आपल्या केसांमध्ये खूप कोंडा असतो, त्याच्यामुळे मी या मुळांना लावणार आहे. त्याच्यामुळे माझा कोंडा हा कमी होईल आणि केसांच्या लेंथला आणि केसांना याच्यासाठी लावायचं की तुमचे केस खूप छान सिल्की आणि दाट होतील. आणि मुळांना तुम्ही जेव्हा हे क्रीम लावतात तेव्हा तुमचे केस देखील खूप वाढतात. त्यासाठी तुम्हाला हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि खालच्या लेंथलासुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. कांद्यामुळे आपले केस हे खूप सिल्की होतात, केससुद्धा वाढवतं, त्यासोबत तुमच्या केसांना छान दाट बनवतं. हे कांद्याचा एक फायदा आहे. त्यासोबत आता आपण टाकलं होतं कोरफड, याच्यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल किंवा तुमचे केस सिल्की नसतील तर त्यामुळे कोरफड हे आपल्या केसांसाठी खूप उत्तम असतं. त्यासोबत विटॅमिन ईचे तुम्हाला खूप सारे फायदे माहिती असतील, आपल्या स्किनसाठी, केसांसाठी किती महत्त्वाचे आहे ते. त्यामुळे तुमच्या केसांना खूप छान वाढ होते आणि तुमच्या केसांचं आरोग्यसुद्धा खूप चांगलं असतं. आपण भाताचा उपयोग याच्यासाठी केला आहे. तुमचे केस खूप कोरडे असतील तर भातामध्ये खूप सारं मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे तुमचे केस खूप मऊ असतात, म्हणून तुम्हाला भाताचा उपयोग याच्यामध्ये करायचा आहे. त्यासोबत तुमचे केस खूप सिल्की होतील,
केससुद्धा खूप वाढतात. म्हणून तुम्ही भाताचा उपयोग हा करू शकतात. तुम्ही फक्त दही आणि भाताचा उपयोग केला तर चालतं आणि तुम्ही हे आमला पावडर वगैरे नाही पण टाकलं चालतं, ते एकदम ऑप्शनल आहे. पण तुम्हाला ह्या 3 गोष्टींचा उपयोग हा करायचा आहे आणि तुम्ही एकदा हा स्पा करून बघा. तुमचे केस इतके सिल्की होतील, इतके शायनी होतील. तुम्हाला एकदामध्येच त्याचा फरक हा बघायला मिळतो आणि तुम्हाला हे 20 ते 30 मिनटं केसांना राहू द्यायचं आहे. मग तुम्ही शॅम्पूने केस धुवू शकतात, तेव्हाच तुम्हाला याचा फरक बघायला मिळेल. तुम्ही कंडिशनरचा उपयोग नाही पण केला तर चालतो, कारण हे लावूनच तुमचे केस इतके सिल्की सॉफ्ट होतात की तुम्हाला कंडिशनर लावायची अजिबात गरज नाही आहे. आता माझं हे एका साईडला लावून झालेलं आहे. मी दुसऱ्या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने व्यवस्थित लावून घेत आहे. तुम्हाला सगळीकडे एक एक लेअर घेऊन लावायचं आहे. सगळ्या केसांना सेम लागलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला याचा रिझल्ट हा बघायला मिळेल. आता मी मागच्या बाजूलासुद्धा व्यवस्थित हे लावून घेत आहे आणि हे लावण्याआधी तुमचे केस छान स्वच्छ करून घ्या. तुम्ही जर जास्त दिवसाचं तेल लावलं असेल तर प्लीज तुम्ही वॉश करा केस पहिले, मग तुम्ही हे लावू शकतात. आणि याच्या आधी तुम्ही तेल पण लावलं आणि केस पण वॉश केलं तर याचा खूप सारा फायदा तुमच्या केसांना आहे. म्हणून तुम्ही एकदा तेल लावून शॅम्पू करा, मग हे तुम्ही ओल्या केसांना पण अप्लाय केलं तर चालतं. आणि हे लावण्याआधी तुम्ही छान ओले केस करा नॉर्मली, मग हे लावा. तुमच्या केसांना खूप छान हे मिक्स होतं. मागच्या बाजूलासुद्धा तुम्हाला हे एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात मी सगळं साहित्य हे आपलं घरचंच घेतलं आहे. अगदी भात, कांदा, कोरफड हे प्रत्येकाच्या घरात असतं, म्हणून हे एकदम साधं सोपं आहे, प्रत्येकाला करायला जमणार आहे. आता मी इथे मॉलिश करून घेत आहे. तुम्ही केसांना, चेहऱ्याला काही पण लावलं तर आधी छान मॉलिश करा. याच्यामुळे तुमच्या केसांच्या आत हे एकदम छान जातं, तुम्हाला अजून चांगला रिझल्ट हा बघायला मिळतो. म्हणून एकदम हलक्या हाताने तुम्हाला ही मॉलिश करून घ्यायची आहे, जेणेकरून हे तुमच्या सगळ्या केसांच्या मुळांच्या आत जाणार आहे. आता मी इथे पिन ही लावली आहे आणि मी आता इथे प्लॅस्टिकची ही बॅग घेत आहे छान आणि तिला आता मी रॅप करून घेतलेला आहे. माझे केस आता एकदम पॅक झालेले आहेत. माझ्या केसांना अजिबात हवा जाणार नाही आणि माझे केस हे कोरडे होणार नाहीत. आता मी 20 ते 30 मिनटानंतर शॅम्पू केलेला आहे आणि माझे केस अजून छान सेट झालेले नाही आहेत, तरी पण तुम्ही बघू शकतात किती शायनिंग आणि किती दाट आणि मस्त मऊ दिसत आहेत. आणि यांना जसा जसा वेळ दिला तसे हे खूप सिल्की आणि सॉफ्ट होतात. आता हे उद्या मी तुम्हाला दाखवले ना, एक एक केस अजून छान मोकळा होईल, पण आत्ताच मला याचा इतका फरक बघायला मिळालेला आहे. सो तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी प्लीज लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. मी असेच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ हे घेऊन येणार आहे. भेटूया अजून छान छान व्हिडिओ घेऊन. थँक्यू सो मच.